आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण बघणार आहोत इकडे प्रिया आणि नागराज त्यांना रूम उघडायची असते, त्यामुळे प्रिया त्याच्या हातात दगड देते आणि म्हणते तुम्ही कुलूप तोडा आणि मी इकडे कोणी येतं आहे का त्याच्यावर लक्ष ठेवते. आणि नंतर नागराज मोठ्याने ठोकत असतो. प्रिया म्हणते हळू जरा, एवढा आवाज. तर तो म्हणतो आता काय करू, दगडाने आवाज होणारच. ती म्हणते रुमाल वगैरे लावा आणि नंतर कुलूप तोडा. रूममध्ये आल्याच्या नंतर लगेच महिपत त्यांच्या समोर येतो आणि बंदूक घेऊन उभा असतो. नंतर नागराज म्हणतो अहो नको, मी आलो होतो तेव्हा तुम्हाला वाचवायला, पण तुम्ही तिथे कुठेच दिसला नाहीत. आणि नंतर अर्जुन आला होता तिथे आणि अर्जुनच्या मागे लपल्यामुळे माझा पाय एका खड्ड्यात पडला आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. मला चालताही येत नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला भेटू शकलो नाही, पण मी तिथे होतो. आणि इकडे त्याने प्रियाचे पण केस पकडलेले असतात आणि ती म्हणते सोडा मला, सोडा. ते म्हणते ए चिचुंद्रे, तू तर खूपच आगाऊ आहेस ग. इकडे नागराज म्हणत असतो नाही, असं काही झालेलं नाही. आणि इकडे नंतर अर्जुन बाबूसोबत बोलताना म्हणतो सांग, तुला ती सुपारी महिपतनेच दिली होती ना. आणि बाबू म्हणत असतो हो, पण महिपतचा एक साथीदार पण सोबत होता. त्याला महिपतने सुपारी दिली होती की यांना सगळ्यांना संपवायची. त्याला रविराज सरांची इस्टेट वगैरे पाहिजे होती. इकडे अर्जुन आश्चर्यचकित होत असतो, हा नेमका असेल कोण. आणि नंतर सायली म्हणत असते अरे 2 वर्षापूर्वी पण तू मेला होतास ना, मग आज जिवंत कसा. तो म्हणतो नाही, ते नाटक करायला मला महिपतने सांगितलं होतं. महिपत मला मारायला आला होता तेव्हा मी ते नाटक केलं होतं. नंतर मला खूप त्रास व्हायला लागला आणि इकडे डॉक्टर आणि नर्स आले. नंतर त्यांनी माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि देवासारखे धावून आले. नंतर त्यांनी मला वाचवलं आणि मी केलेल्या पापाची शिक्षा, पापे धुवून निघण्यासाठी मी पनवेलमधून तुळजापुरात आलो आणि तेव्हापासून मी देवीची सेवा करत आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो असं काही केल्याने पूर्वजन्मीचे पापे धुवून निघत असतात का. चल तुला पोलीस स्टेशनमध्ये नेतो, तिकडे सगळं खरं खरं सांग. बाबू म्हणत असतो नको नको साहेब, मला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे नका नेऊ. महिपतला जर समजलं तर तो आत्ताही मला मारून टाकेल.